नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एल एस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. परभणीच्या सोनपेठमध्ये आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करत वाद मिटवला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. धाराशिवमध्ये 8 नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी मतपेट्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या असून पोलीस आणि SRPFच्या जवानांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीलाच प्रदूषणाचं संकट गडद झालंय. हवा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक स्तरावरती पोहोचलाय. यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत. प्रशासन काय तोडगा काढणार याकडे दिल्लीकरांचं लक्ष लागलंय. बारामती शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय. तसंच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस निरीक्षकांनी दिलाय. विधानसभा भवनात विधानसभा कामकाज समितीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत विधानसभा कामकाजाचा वेळ कमी केला जाण्यावर निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. रायगडच्या तळगड किल्ल्यावर गुप्त दरवाजा सापडला आहे. यावेळी आकर्षक रांगोळीकडून फुलांच्या हाराने दरवाजा परिसर सजवण्यात आला. हा दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्याकडून 2 विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. कल्याण शहरात धावत्या लोकलमध्ये 2 पुरुषांनी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय. यावेळी प्रवाशांनी दोघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाघोली परिसरात भरधाव कार उलटी होऊन फरफटत गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.